नमस्कार, आपण पाहत आहात आपली न्यूज। आजची सर्वात मोठी आणि धडाकेबाज बातमी येत आहे पालघर जिल्ह्यातील बोईसरमधून। बोईसर ग्रामपंचायतीच्या वतीने रेल्वे स्थानक ते बस स्थानक या मुख्य मार्गावरील अतिक्रमण हटवण्यासाठी कारवाई करण्यात आली। मात्र ही कारवाई आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेली दिसत आहे। पोलिसांच्या बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने काही दुकाने, टपऱ्या आणि हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली। परंतु संपूर्ण मार्गावरील अतिक्रमण हटवण्याऐवजी फक्त काहीच ठिकाणी कारवाई झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। सर्वात मोठी बाब म्हणजे ज्या ठिकाणी कारवाई करण्यात आली त्याच ठिकाणी दुसऱ्याच दिवशी पुन्हा व्यवसाय सुरू झाल्याचे चित्र समोर आले आहेत। मग प्रशासनाचा धाक उरलेला नाही का? कारवाई फक्त दिखावा होती का? असे प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत। दरम्यान या संपूर्ण कारवाईवेळी बोईसर ग्रामपंचायतीचे सरपंच दिलीप धोडी अनुपस्थित असल्यामुळेही अनेक चर्चांना उधाण आले आहे। स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की फक्त काही व्यावसायिकांना टार्गेट करून कारवाई करण्यात आली, तर अनेक ठिकाणी अतिक्रमण असूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले। 3 दिवस चालणारी कारवाई अचानक एका दिवसातच थांबवण्यात का आली? सर्व अतिक्रमणांवर समान कारवाई का झाली नाही? स्थानिकांवर अन्याय करून काहींना संरक्षण दिले जात आहे का? असे गंभीर सवाल आता बोईसरकर विचारत आहेत। सध्या बोईसरमध्ये एकच चर्चा रंगलेली आहे, ही खरंच अतिक्रमण हटाव मोहीम होती की फक्त स्टंटबाजी? आता तरी प्रशासन जागा होणार का? पादचारी मार्ग कायमस्वरूपी मोकळे होणार का? आणि सर्वांवर समान कारवाई होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ज्या महिलांवर अन्याय झालेला आहे त्या महिला सध्या आपल्यासोबत जोडलेल्या आहेत। नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे? कारवाई दरम्यान त्यांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं आणि प्रशासनाकडून त्यांनी काय अपेक्षा आहे? काय झालं होतं नक्की? तुम्ही इथे का जमा झालेले? माझं नाव सुष्मिता आहे। मी गेल्या 30 वर्षापासून बोईसरची नागरिक आहे। गेल्या काही दिवसाआधी म्हणजे 8 महिन्याआधी आम्रपाली महिला नागरिक सेवा सहकारी संस्थेने आम्हा सर्व महिलांना 23 महिलांना इथे रोजगार निर्माण करून दिला होता आणि सर्व महिला ज्या आहेत मोठ्या गुण्यागोविंदाने इथे रोजगार करत होत्या, व्यवसाय करत होत्या। बऱ्याच महिलांनी लोन काढले आणि लोनचे हप्ते काढून इकडे माल भरून सगळे आम्ही आमची सोयसुविधा केली। पण गेल्या काही दिवसापासून प्रशासन जे आहे ग्रामपंचायतचं जे प्रशासन आहे त्यांनी आम्हाला कोणतीही खात्री न करता आमचं कोर्टामध्ये प्रकरण गेलं की ही जागा जी आहे ती PWD वाल्यांच्या अंतर्गत येते। नाला जरी ग्रामपंचायतने बनवला असला तरी PW वाल्यांची जागा आहे। जे काय करायचं होतं आमच्यासोबत ते PW वाल्याने केलं असतं। आम्हाला कोणत्याही गोष्टीची पूर्वसूचना न देता ग्रामपंचायतवाल्यांनी आमचा अख्खा जेवढा आमचा व्यवसाय बसवला होता तेवढा उद्ध्वस्त करून ग्रामपंचायतने आम्हाला नोटीस न देता हे बघा पूर्ण जे आहे ते आमचं बरखास्त इकडून नष्ट करून टाकलेलं आहे, पूर्ण नष्ट केलेलं आहे आमच्या काही याच्यामध्ये निराधार महिला आहेत, इकडे स्थानिक महिला आहेत, इकडे यांना न्याय मिळालाच पाहिजे ही आमची मागणी आहे। ज्यावेळेस थोडं कारवाई करण्यात आली होती त्यावेळेस तुम्हाला काही अधिसूचना त्या अगोदर दिली? आम्हाला कोणत्याही प्रकारची अधिसूचना दिलेली नव्हती, कोणतीही नाही। ही जी कारवाई झाली ती अचानकपणे झाली। आम्ही इथे आमचा रोजगार घेऊन बसलो होतो, आमचा व्यवसाय लावून बसलो होतो। आम्हालाही कोणती पूर्वसूचना न देता हे सर्व स्थानिक अधिकाऱ्यांनी इकडच्या प्रस्थापितांनी आमच्यावरती जातीवादी जाणीवपूर्वक आमच्या जातीशी बैमानी केली, आमच्या जातीवरती जाणीवपूर्वक यांनी भेदभाव केलेला आहे। तुम्ही करतायत की फक्त तो विशिष्ट जातीला डावलण्यात आलेला आहे? कारण की याच्यामध्ये जे आहे आमच्या रेलिंगच्या बाहेर जे आहे ते परप्रांतीय इथे 15-20 वर्षापासून व्यवसाय करतायत। 15-20 वर्षापासून त्यांचं हटवण्यात आलं नाही, फक्त दुर्बल घटकातील महिलांचंच इथे हटवलेलं आहे। म्हणून आम्हाला वाटतं आमच्या सोबत जातीवाद केलेला आहे। पण इकडचा ग्रामसेवक, इकडचा उपसरपंच जातीवादी व्यक्ती आहे, त्यासाठी त्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल झालाच पाहिजे ही आम्हा सर्व महिलांची कळकळीची विनंती आहे। असं सांगण्यात येत आहे की बोईसर रेल्वे स्थानक ते बोईसर बस स्थानकपर्यंत जे काही बेकायदेशीर या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे त्याच्यावरती तोडक कारवाई केलेली आहे, परंतु तुम्हाला असं वाटतं की रेल्वे स्थानक ते बस स्थानकपर्यंत सर्व ठिकाणी नाही जे पण ग्रामसेवकला हप्ता देतं, जे पण ग्रामपंचायतला हप्ता भरतं, महिना देतं, भत्ता देतं, त्यांचं सगळ्यांचं ठेवलेलं आहे, त्यांचं सर्वांचं ठेवलेलं आहे। जाणीवपूर्वक
फक्त बौद्धिस्ट महिलांचा इथे व्यवसाय बंद केलेला आहे, बाकी कुणाचं नाही, परप्रांतीयांचं सगळ्यांचं आहे. आमचा दुर्बल घटकातील मागासवर्गीय महिला आहेत आम्ही. आमच्यावरती जाणीवपूर्वक हा हल्ला केलाय. अचानक येऊन ते अन्याय केला. आमच्या महिलांना काही दुखापत झालेली आहे. दुखापत झालेली आहे. याच्यामध्ये 4 महिला आमच्या दवाखान्यामध्ये ऍडमिट केल्यात आम्ही. त्यांना लागलेला आहे. लागलेला आहे, हातापायीमध्ये हाताला वगैरे लागलेला आहे. हाताला पायाला कपडे फाडलेत बायका. त्यामुळे शासनाला आमची विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर याची भरपाई की देऊन जी जागा आम्ही स्थानिकांनी निर्माण केली त्यावरती आम्हाला उपलब्ध करून पाहिजे. आम्ही रोज जहाँ पर इन लोग को पावती मिलता है वहाँ पर कार्रवाई नहीं की जाती है। सबका जी फ्राइडे के दिन 200 रुपया जेब में लिया जाता है, वहाँ पे भी करिए। दर फ्राइडे को लिया जाता है। कौन आता है हाँ, लेने के लिए जो बैठे रहते हैं वहाँ पर वो लोग लेते हैं। हाँ, पावती पे हम लोग को नहीं, पावती बंद कर दिया गया है। पहले पावती हम लोग को लिया जाता था, 30 रुपये का पावती थी, 40 रुपये लिया जाता है। 20 रुपये की पावती रहती, 30 रुपये हम लोग देते थे। जो 200 रुपए की आप बात कर रहे हैं उसका पावती हाँ, दिया जाता है? नहीं उसका पावती नहीं थे, चोरी चोरी लिया जाता है। वो कोई पूछता है हम कहाँ से आए, ग्राम पंचायत से आए या कहाँ से आए? सब हाँ, ग्राम पंचायत से ही आते हैं सारे, जितने सब इधर है सब ग्राम पंचायत वाले। हाँ, हम लोग से नहीं लेते हैं, बाकी सगळे जितना वहाँ पर व्यवसाय लगाए हुए हैं सबका भाड़ा वसूला जाता चोरी चोरी। तो उनको क्यों कार्रवाई नहीं की गई, हमारी क्यों कार्रवाई की गई? हाँ, हम लोग क्या हम यहाँ चोरी नहीं कर रहे हैं ना, हम लोग मेहनत से कमाते हैं, मेहनत से खा रहे कितना रुपया हैं। लेते हाँ, हम लोग से पहले 30 रुपये पावती लेते थे, अभी हम लोग से बंद गया। हाँ, पावती लेते थे, मैं 4 साल के पावती मेरे पास है, 30 रुपये लेते थे, बाकी फ्राइडे के दिन 40 रुपये लिया जाता था। हम लोग डेली देते थे 40 पावती। रुपए का पावती दिया जाता है? नहीं, 40 का पावती नहीं देते थे, देते थे 30 रुपये का, लेकिन लेते थे 40 रुपया। यानी आपका हाँ, कहना ये है कि हाँ, हर फ्राइडे को 40 रुपए का हाँ, 40 रुपये लेते, बट पावती 30 रुपए का देते हैं। 30 रुपये पावती। खम्मन बेचने वाला इंसान, बैलून बेचने वाले इंसान का भी ये लोग पावती फाड़ते थे। बताओ वो कौन सा व्यवसाय करे? वो तो रोड पे सर पे बेचते हैं ना। पूरा अक्खा यादव नगर, गणेश नगर, धनानी नगर, पूरा अक्खा इन लोग के खाते में पैसा जाता है। क्या गरीब इंसान मेहनत से नहीं कमाए? ये हमारे पैसे से बना हुआ है। हाँ, ये गरीबों की मेहनत की कमाई से नाला बना है। ये ग्राम सेवक अपने जेब से कोई नहीं है ना, कोई भी अधिकारी हो, सरपंच हो या कोई भी हो, अपने जेब से नहीं बनाया। ये गरीबों को ही जेल से बनता है। हाँ, ये हम लोग को भी चाहिए, हम लोग भी गरीब इंसान है, हम लोग भी आज हमारे पास रोजी रोटी रहती, हम क्यों किसी के पैर पर पड़ते? हम लोग मेहनत से कमाते हैं ना, किसी के सामने भीख तो नहीं मांग रहे ना, गलत काम नहीं कर रहे हैं ना, दारू नहीं बेच रहे हैं ना। हाँ, जहाँ अनलीगल काम होता है उस पर प्रशासन क्यों नहीं कार्रवाई करता है? हम लोगों पे क्यों कार्रवाई किया जा रहा है?